या 22 वर्षीय म्हसप परकारच्या आठवणी फक्त छायाचित्रांपुरत्याच उरल्यात. कारण म्हसपची दुबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. म्हसपच्या हत्येचं वृत्त समजल्यानंतर त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. म्हसप परकार हा मूळचा रत्नागिरीच्या बाणकोट गावचा रहिवासी. गेल्या 4 वर्षांपासून तो सौदी अरेबियातील अल खोबर येथे एका लष्करी अधिकाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. 4 सप्टेंबरला म्हसपचं त्याच्या मालकाचा मुलगा निमशानशी कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात निमशाननं म्हसपवर गोळ्या चालवल्या. पहिली गोळी त्याला लागली. त्याने एवढी चतुराईने त्याने दुसऱ्या भावाला फोन करून इमिजिएटली इन्फॉर्म केलं की मला ह्यानी गोळी मारलेली. हे लय महत्त्वाची एक म्हणतात ना की एक बहादूर फक्त करू शकतोय. त्याच्याबद्दल खरंच सांगतोय मी की त्याने लय अकलमंदी केली त्याने की आपल्या भावाला इन्फॉर्म केली. अदरवाईज बॉडी कुठं झालीच ती त्याचं स्वतः आम्हाला कल्पना नसते. आणि स्वतःला सबमिट तर केलं पुढे पोलिसाला सवादी केलं. म्हसपच्या मारेकऱ्याला सौदी अरेबियातील कायद्यानुसार कडक शिक्षा होईल असा विश्वास परकार कुटुंबियांनी व्यक्त केलाय. तिथला सौदीचा आणि पुऱ्या गल्फचा असा कायदा आहे. आमच्या प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने असा कायदा बनवून दिलेला आहे 1400 वर्ष आधी की मग जर कोणी खून केला तर खूनचा बदला खून, बलात्कार केला तर बलात्कारला दगड मारून त्याचं मारायचं दुसऱ्या फ्रायडेला, आणि चोरी केलं तर त्याचे हात कापायचे. तेव्हा एवढी सक्त कायदे असल्यामुळे तिथं अशी जास्त घटना घडत नाही. 2 वर्षांनी 3 वर्षांनी कधी एखाद अशी घटना घडते. आता परकार कुटुंबियांना प्रतीक्षा आहे ती म्हसपच्या मृतदेहाची. म्हसपचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सरकारनं मदत करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. आता बघायला गेलं तर आता आपल्या एम्बेसीला तिथं खूप थोडीशी ॲक्टिव्हनेस दाखवण्याची आवश्यकता आहे. आता आमचा प्रयत्न किंवा आमची इच्छा हीच आहे की लवकरात लवकर त्याचं शव इंडियामध्ये यावं. मोठ्या पगाराच्या आमिषानं अनेक तरुण आखाती देशातील नोकरी पत्करतात. विशेषतः नोकरीसाठी दुबई गाठणाऱ्यांमध्ये कोकणातल्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र त्यातल्या अनेकांच्या पदरी गुलामाचं जगणं येतं. म्हसपच्या हत्येनं ही गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे. सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी.